बघा 7 नंबरचा क्वेश्चन. आता स्टार म्हटल्यावर थोडं त्याला वेगळ्या प्रकारे सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला. अगोदर पण स्टार वाला सोडवलं होतं आपण 5 नंबरचा. ठीक आहे, 6 नंबरचा इझी होता. 7 नंबरचा स्टार वाला क्वेश्चन आहे. कसं सॉल्व्ह करायचं बघा. आपल्याला 2 कंडिशन असतात, तुम्हाला तर माहिती आहे. लेट इन्कम दिलेलं, काय दिलेलं आहे? इन्कम. काही त्याचं उत्पन्न दिलेलं महिन्याचं, आणि एक्सपेन्स खर्च दिलेला आहे. त्या उत्पन्नातून खर्च, उत्पन्नातून खर्च केल्यावर काय उरते? बचत. त्याला काय म्हणतो इंग्लिशमध्ये? सेव्हिंग, सेव्स. ठीक आहे, पर्सन सेव्स. एव्हरी पर्सन, प्रत्येक जण 200 रुपये सेव्ह करतो. प्रत्येक जणाकडे किती उरतात? 200 रुपये. मग आपण कंडिशन तयार करू बघा. लेट इन्कम ऑफ 2 पर्सन्स इज, पहिल्याचं घेऊ 9x आणि दुसऱ्याचं किती घेऊ? 7y, सॉरी 7x. हे झालं त्यांचं इन्कम. काय झालं? इन्कम. रेशिओ मध्ये एकच गोष्ट घ्यावं लागते, एकाला x आणि दुसऱ्याला y म्हणू शकत नसतो आपण. आता हे झालं इन्कम. आता एक्सपेन्स. अँड देअर, देअर म्हणजे काय? त्यांचा. देअर एक्सपेन्स इज, एक्सपेन्सचं स्पेलिंग बरोबर आहे का रे? एक्सपेन्सेस इज 4y. व्हॅल्यू बघा रे तुमच्या बुक मध्ये बरोबर आहे का त्या? 4y अँड 3y. ठीक आहे, मला सांगा, समजा सपोज माझं इन्कम 4000 रुपये महिन्याला. ठीक आहे, याच्यापेक्षा जास्त काही कमवत नाही. ठीक आहे, 4000 रुपये. ठीक आहे, याच्यातून समजा माझा खर्च 3500 आहे. किती आहे? तर माझ्याकडे किती बचत झाली? 500 रुपये बचत झाली. ठीक आहे, समजलं? समजा माझा खर्च 9x आहे. किती आहे? 9x. सॉरी, खर्च नाही, माझं उत्पन्न इन्कम 9x आहे आणि खर्च आहे 4y. किती आहे? 4y. आणि उरले किती माझ्याकडं? 9. 200 उरले. किती उरले? 200. झाली कंडिशन? काय अवघड आहे? म्हणजे फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय येईल मग बघा. मग अँड डायरेक्ट लिहून टाका. याच्यात कंडिशन नाही आहे, याच्यात तुम्हाला करावं लागेल एव्हरी पर्सन, थोडा वेगळा लिहावं लागेल. देअर एव्हरी पर्सन, देअर पूर्ण आहे. एव्हरी पर्सन सेव्स 200 रुपीज किंवा रुपीज डबल ई, रुपीज 200. देअरफॉर फ्रॉम गिवन कंडिशन, 2 कंडिशन करायची गरज नाही, कारण एकाच याच्यात 2 येणार आहे ते. आता फ्रॉम गिवन कंडिशन बघा, थोडा वेगळा क्वेश्चन आहे, थोडा अभ्यास करावा लागेल. हा असे क्वेश्चन येतात एक्झामला. फ्रॉम गिवन कंडिशन काय होईल मग? 9x मायनस 4y इज इक्वल टू 200. हे झालं पहिलं. आणि दुसरं काय येईल? 7x मायनस 3y इज इक्वल टू 200. कारण प्रत्येक जण किती सेव्ह करून राहिला? 200 रुपये. ठीक आहे, याच्यात कंडिशन फ्रॉम फर्स्ट आणि सेकंड अशी काही कंडिशन दिलेली नाही. रेशो असल्यामुळे आपल्याला डायरेक्टच कंडिशन घ्यावी लागली. आता यांचा काय सारखं करायचं आपल्याला? कोइफिशियंट 4 आणि 3चा किंवा 9 आणि 7चा. सोपा कोणता आहे? 4 आणि 3. यांना भाग देणारा नंबर कोणता सगळ्यात जवळ? 12. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 4. सॉरी, वरच्या इक्वेशनला 12 आणण्यासाठी किती मल्टिप्लाय करावं लागेल? 3. 4च्या ठिकाणी 12 आणायचे, मग किती मल्टिप्लाय करावं लागेल? 3. अँड आता 3च्या ठिकाणी 12 आहे, म्हणजे 12 येण्यासाठी किती गुणावं लागेल याला? 4. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3 अँड इक्वेशन 2 बाय 4. डायरेक्ट आन्सर आलं पाहिजे. कसं? डायरेक्ट कसं येईल? 3 न मल्टिप्लाय करा. 3 गुणिले 9, 3 गुणिला 4, 3 गुणिला 200, 600. 600. हे झालं इक्वेशन नंबर 3. याला 4 न मल्टिप्लाय करा. सांगा, तुम्ही सांगा. 28 पुढं मायनस 12 आणि पुढं 800. हे झालं 4. आता तुम्हाला कोएफिशियंट तर सारखे आले, पण साइन पण सारखा असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल आता? सबट्रॅक्शन. अप्लाय इक्वेशन 3 मायनस मच्छर. इक्वेशन 3 मायनस मच्छर नाही, इक्वेशन 4. ठीक आहे,
27x मायनस 12y बरोबर 600. 28x मायनस 12y बरोबर 800. साइन चेंज काय होईल साइन सांगा. मायनस प्लस मायनस हे दोन कॅन्सल. मोठं कोण आहे आता 28 म्हणजे येईल मायनस एक्स आणि येईल मायनस 200. एक्स बरोबर किती आलं 200. एक्स बरोबर आलं 200. ठीक आहे. आता त्यांनी काय विचारलं फाइंड द इन्कम ऑफ इच. आता बघा इथं लक्ष द्या. आपल्याला एक्सच विचारलं त्यांनी, वाय काढण्याची गरज नाही. का काढण्याची गरज नाही कोण सांगेल. त्यांनी फक्त इन्कम विचारलं. काय विचारलं इन्कम. त्यांनी एक्सपेन्स विचारला का नाही. मग इन्कम विचारलं, इन्कम पर्यंत सॉल्व्ह करा. मग इन्कम बघा देअरफॉर इन्कम ऑफ फर्स्ट पर्सन. फर्स्ट पर्सन इन्कम काय येईल 9x 9 गुणिला 200 किती येईल ते 1800 रुपीजचा सिम्बॉल टाकून द्या. आणि इन्कम ऑफ सेकंड पर्सन किती येते. सेकंड पर्सन कुठे गेला 7x 7 गुणिला 200. ठीक आहे. याच्यावरून अजून एक गोष्ट काय कळते मग तुम्हाला. आपल्याला इन्कम काढायचंय तर वायच कॅन्सल करायचं. काय कॅन्सल करायचं वाय. तुम्ही जर एक्स कॅन्सल केला असता तर तुम्हाला मग वाय त्याच्यानंतर परत एक्स काढावं लागला असतं. ठीक आहे. या लिहून फास्ट मध्ये लिहा. हा बघा आता हा क्वेश्चन थोडा डिफरंट आहे. काय या क्वेश्चन मध्ये बघा लेंथ ऑफ रेक्टँगल आणि ब्रेड्थ याच्याबद्दल काही दिलेलं आहे. आपण मग सुरुवातीला लेंथ अँड ब्रेड्थ घेऊ. 8 नंबर लेंथ ऑफ रेक्टँगल इज एक्स. काय घ्यायची एक्स. युनिट म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे युनिट. मग याला पण काय म्हणा युनिट. बघा सेंटीमीटर मीटर म्हटलेलं नसलं की युनिट म्हणतात त्याला. अँड लेंथ झाली. दुसरी काय असते रुंदी. ब्रेड्थ म्हणतो आपण त्याला. अँड ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल इज वाय युनिट. रेक्टँगलची लेंथ एक्स आहे आणि वाय काय ब्रेड्थ. आता तुम्हाला रेक्टँगलचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. पॅरामीटर घ्यायचं नाही. बस फॉर्म्युला रेक्टँगल साठी असतो लांबी गुणिला रुंदी. मग इथं काय होईल एक्स गुणिला वाय. हा झाला त्याचा एरिया. मग इथं काढून घेऊ. देअरफॉर इट्स एरिया किंवा एरिया ऑफ रेक्टँगल येईल. इट्स एरिया म्हटल्यापेक्षा एरिया ऑफ रेक्टँगल देअरफॉर एरिया ऑफ रेक्टँगल काय राहील लेंथ इंटू ब्रेड्थ. लांबी गुणिला रुंदी. स्पेलिंग बरोबर टाका. लांबी किती आहे एक्स आणि रुंदी आहे तुमची वाय. ही झाली त्याची एरिया. युनिटचा स्क्वेअर सिम्बॉल असतो तो युनिट स्क्वेअर. ठीक आहे. किंवा स्क्वेअर युनिट टाका शॉर्ट मध्ये. युनिट स्क्वेअर म्हटल्यापेक्षा SQ युनिट समजून जातं ते स्क्वेअर युनिट. ते जेव्हा आपलं जॉमेट्रीचं 9 नंबरचं चॅप्टर होईल ना तेव्हा कळेल तुम्हाला काय सेंटीमीटर स्क्वेअर मीटर स्क्वेअर स्क्वेअर युनिट काय असतं. एक्स वाय झाला एरिया. काय झाला एरिया. कारण आपल्याला त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू माहित नाही. आता फ्रॉम फर्स्ट कंडिशन स्टार वाला क्वेश्चन आहे मोठा आहे थोडा वेळ लागणार. फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय बघा बरोबर लक्ष द्यायचं तुम्ही फक्त. फ्रॉम फर्स्ट कंडिशन लेंथ ऑफ रेक्टँगल इज रेड्यूस बाय 5 युनिट. लेंथ किती रेड्यूस करायची 5. ठीक आहे. अँड ब्रेड्थ इज इनक्रीज. ब्रेड्थ वाढवायची 3 झालं. ठीक आहे इथपर्यंत. देन द एरिया ऑफ रेक्टँगल इज रेड्यूस बाय 8 युनिट. 8 म्हणजे असं केल्यावर एरिया काय आहे एक्स इंटू वाय. असं केल्यावर एरियामध्ये काय फरक होतो. एरिया कितीने वाढत होतो रेड्यूस होतो किती ना 8. ही झाली फर्स्ट कंडिशन. मग देअरफॉर लेंथ कमी केली. ठीक आहे.
रुंदी वाढवली तर एरिया काय होतो, 8 काय होतो तो कमी. ठीक आहे, मग याला सॉल्व्ह करून घेऊ. बघा आता याला सॉल्व्ह कसं करायचं. एक्स इंटू वाय एक्स वाय, ठीक आहे. एक्स इंटू 3 -5 इंटू वाय -5y, -5 गुणिले 3 -15. म्हणजे काय केलं रे आपण, पहिले एक्स न मल्टिप्लाय करून घेतलं दोन्हीला, नंतर 5 न मल्टिप्लाय केलं आणि मायनसचं साईन बरोबर ऍडजस्ट केलं. एक्स इंटू काय होईल, एक्स वाय -8. आता हे एक्स वाय काय झाले कॅन्सल, कारण एक्स वाय इकडे आल्यानंतर काय होणार आहे मायनस. काय उरलं बघा, इकडे उरेल 3x -5y, हे -8 ॲज इट इज. 15 तिकडे गेल्यानंतर झाले प्लस, म्हणजे 3x -5y, ही 15 होती ना, किती आन्सर आहे 15 8 7. हे झालं इक्वेशन नंबर 1. काही करा, शेवटी तुम्ही इक्वेशनवरच येणार या चॅप्टर मध्ये. ठीक आहे. फ्रॉम सेकंड कंडिशन, फ्रॉम सेकंड कंडिशन, फ्रॉम सेकंड कंडिशन. बघा सेकंड कंडिशन, आता तुम्ही बघा काय काय सेकंड कंडिशन मध्ये चेंज बघा. लेंथ इज रेड्यूस बाय 3 युनिट. आता डायरेक्ट करा, हे तर समजलं तुम्हाला, इथंच करा मग डायरेक्ट. लेंथ कितीनं कमी केली, 3 न. बर, ब्रेड इन्क्रीज बाय 2, ब्रेड कितीनं वाढवली, 2 न. देन एरिया ऑफ रेक्टँगल विल इन्क्रीज बाय 67 स्क्वेअर युनिट. इकडं 8 न कमी झाला होता, तिकडे किती वाढून राहिला, 67 न. म्हणजे एक्स इंटू वाय हे तुमचा वाढला 67 वाढला. किती वाढला, 67. परत तेच काय, एक्स न मल्टिप्लाय केलं होतं, सेम एक्स न मल्टिप्लाय करा. एक्स इंटू वाय एक्स वाय, एक्स इंटू 2 2x, 3 इंटू वाय 3y, 3 दुनी 6 आणि मायनस साईन आहे, कारण गुणाकारामध्ये एकच मायनस साईन आहे, गुणाकार मायनस येतो. इकडे काय होईल, एक्स वाय प्लस 67, एक्स वाय परत कॅन्सल, 2x - 3y इकडे आलं, इकडे उरलेले 67, 6 तिकडे गेल्यानंतर झाले प्लस 2x - 3y बरोबर किती आला, 73. हे झालं इक्वेशन नंबर 2. कोएफिशियंट सारखा कोणता करता, कोणता करावा लागेल, x. ठीक आहे, अगोदर इथपर्यंत लिहून घ्या. आता याचे कोएफिशियंट सारखे करायचे. 3 ला 6 बनवायचं आणि 2 ला 6 बनवायचं, कारण हे 15 बनवलं 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. त्याच्यापेक्षा 3 ला 6 बनवा आणि 2 ला 6 बनवा. कसं बघा, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय, बघा 3 ला 6 बनवायचं म्हणजे याला किती गुणावं लागेल तुम्हाला, 2. अँड याला 6 बनवायचं आहे म्हणजे 3 न मल्टिप्लाय करावं लागेल. इक्वेशन 2 बाय 3, 3 न मल्टिप्लाय केल्यावर काय आन्सर येईल बघा. 1 नंबरच्या इक्वेशनला 2 न, म्हणजे याला 2 न मल्टिप्लाय करायचं म्हणजे सरळ सरळ याचे सगळ्यांचं काय करायचं, दुप्पट. याची काय होईल 6x, याची होईल 10y आणि याची होईल 14. हे झालं इक्वेशन नंबर 3. आणि याची तिप्पट करायची, 3 न मल्टिप्लाय करा, 3 दुनी 6x, 3 त्रिक 9 आणि 3 न मल्टिप्लाय केल्यावर 219. 219. ठीक आहे, आता हे झाले इक्वेशन आपल्याकडं. ठीक आहे, हे इक्वेशन झाले आपल्याकडं. आता हे इक्वेशन आहे, यांचे कोएफिशियंट सारखे आणि साइन सारखे. साइन सारखा असल्यावर काय करतो आपण, मायनस. अप्लाय इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 4. असू दे अवघड, काही प्रॉब्लेम नाही. जेवढं अवघड सॉल्व्ह करसाल तेवढी तुम्हाला तुमची मेंटॅलिटी लेवल वाढून जाईल मॅथ मध्ये. 6x - 10y समोर आहे 14, 6x - 9y आणि समोर किती आहे 219. साइन चेंज करायचे सर्वांचं, याचं होईल मायनस, याचं होईल प्लस आणि याचं होईल मायनस. हे तर कॅन्सल होणारच आहे. 10 आणि 9 म्हणजे -y येईल. किती येईल, -y. हे -205
205. y बरोबर आलं 205. y बरोबर आलं तुमचं 205. ठीक आहे. y ची किंमत जी 205 आलेली आहे, y चं 205 म्हटल्यानंतर इथं ठेवा, कारण 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. ठीक आहे. आणि दोन्ही सोपे काढण्यासाठी पुट y इज इक्वल टू 205 इन इक्वेशन सेकंड. इक्वेशन सेकंड का निवडलं त्याचं रिझन सांगतो तुम्हाला. इथं जर ठेवलं तर 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि इकडे तर कोएफिशियंट जास्तच आहे. सर्वात कमी कोएफिशियंट कुठे? 3. 2x मायनस 3 y ची किंमत आहे 205 इज इक्वल टू किती आहे? 73. 3 ने मल्टिप्लाय केल्यावर किती येईल? 615. समोर आहे 73. 2x बरोबर 73 अधिक 615 किती येईल रे? 688 का? 688 बरोबर आहे का? x बरोबर येईल 688 भागीला 2 344. ठीक आहे. मग देअरफॉर लेंथ इज 344 युनिट and breadth is 205 युनिट. ठीक आहे. क्वेश्चन लेंदी आहे, अवघड नाही जास्त. बघून घ्या, सॉल्व्ह करून घ्या. बघा पुस्तकामध्ये काय झालेलं आहे, तुमच्या सर्वांच्या बुकमध्ये 8 आहे. ठीक आहे. आणि ते जे मागचं सोल्युशन आहे ते सोल्युशन 9 व्हॅल्यू घेऊन घेतलेलं आहे. किती व्हॅल्यू घेऊन? 9. 8च्या ऐवजी 9 घेतलेलं आहे. ठीक आहे. 8च्या ऐवजी 9 घेतल्यामुळे आन्सर मध्ये थोडा चेंज आहे. इथं 347 आलेलं आहे आणि इथं किती आलेलं? 207. आपण 8 व्हॅल्यू घेऊन काढलेलं आपलं आन्सर हे बरोबर आहे. ठीक आहे. तुम्ही प्रॅक्टिस म्हणून घरी 9 व्हॅल्यू घ्या आणि काढून पहा. किती व्हॅल्यू? 9. तुम्ही 9 व्हॅल्यू घेऊन काढलं तर तुमचे आन्सर येईल 347 आणि 207. ठीक आहे. काढून पाहायचं घरी.